आज आपण बनवणार आहोत खिचडी। खिचडी बनवण्यासाठी मी सर्वात प्रथम कुकरमध्ये तूप घातलं आहे। तुपामध्ये मी जिरे आणि मोहरी छान उडू देणार आहे। यासाठी मी घेतले आहे तांदूळ आणि तुरीची डाळ। मी तांदूळ 1 वाटी आणि तुरीची डाळ अर्धी वाटी असं प्रमाण घेतलं आहे। जिरे मोहरी उडून झाले की त्याच्यामध्ये मी घालणार आहे कांदा आणि कांदा फ्राय झाला की त्याच्यामध्ये घालणार आहे टोमॅटो। हे दोन्ही छान फ्राय करून घेणार आहे। आणि ते झाले की त्याच्यामध्ये अगदी 2 मिरची अशी चिरून टाकली आहे। तमालपत्र घातले आहे, दालचिनी, लवंग हे घातलं आहे। त्याच्यानंतर हळद आणि लाल तिखट, हिंग असं घातलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे। हे सगळं मी असं छान मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी आता तांदूळ घालणार आहे। तांदूळ आणि डाळ जे मिक्स केलं होतं ते घालणार आहे आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि खिचडीसाठी जेवढं पाणी लागतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्ती पाणी घालून मी शिजवण्यासाठी ठेवणार आहे, म्हणजे कुकरचं झाकण लावून टाकणार आहे। आणि एक 3 ते 4 शिट्टी झाल्यानंतर मी कढईमध्ये तूप घेतलं आहे, त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण, बेडगी मिरची असं टाकलं आहे आणि त्याचा तडका आपण खिचडीला देणार आहोत। या पद्धतीने मी तडका केला आहे आणि खिचडीला वरतून तडका दिलेला आहे आणि पळीच्या सहाय्याने त्याला छान पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेणार आहे आणि गरमागरम आपली खिचडी तयार झाली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।